आपण आज संविधान पारायणाच्या पुष्प क्रमांक 209 या सलग विवेचनामध्ये आज दिनांक 5 मार्च 2022 रोजी सुरुवात करत आहोत. आपण 359 हा अनुच्छेद वाचला. 352 देशात आणीबाणी, 356 राज्यात राष्ट्रपती राजवट आणि 360 जो आर्थिक आणीबाणीबद्दल भाष्य करतो. त्याच्या आधी आपल्याला 359 ची तरतूद संविधानामध्ये जी दिसते, जी प्रकर्षाने तुमच्या मूलभूत हक्कांच्या बाबत भाष्य करते. मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत ते आपण भाग 3 मध्ये अनुच्छेद 14 पासून तर 32 अनुच्छेदापर्यंत बघितले, ज्याच्यामध्ये रिट पिटिशन, त्याच्यावरती तुम्हाला न्यायालयात जाता येतं. याचा संदर्भ या 359 मध्ये विशेष केलेला आहे. या संदर्भात धीन राहून आपल्याला आजचा प्रश्न बघायचा आहे की देशात आणीबाणी तर नाहीये, पण अनुच्छेद 16 मध्ये जे काही समान संधीचे मूलभूत हक्क सर्व नागरिकास प्रदान केले आहे, त्या समान संधी मूलतत्वाला प्रमाण ठेवून अनुच्छेद 14 जी कायद्याची समानता अधोरेखित करते, त्याला खरं तर अनुच्छेद 16 हा अपवाद ठरतो. सगळे कायद्यासमोर एकसारखे आहे असं अनुच्छेद 14 म्हणत असेल तर मग संधीची समानता उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला अनुच्छेद 16 मध्ये काही विशिष्ट वर्ग, प्रवर्ग, जाती, जनजाती यांच्या आरक्षणाची जी तरतूद करावी लागली, ती तरतूद बघता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की हे का करावी लागली. आर्टिकल 14 जर म्हणत असेल समानता, तर 16 काय केलेलं आहे? 16 असं म्हणतं की आधी विषमता दूर केल्याशिवाय समता येणार नाही. आणि विषमता कुठे आहे? विषमता सामाजिक दृष्टिकोनातून आहे, विषमता राजकीय दृष्टिकोनातून आहे, प्रस्थापितांचंच राज्य आहे, विषमता आर्थिक दृष्टिकोनातून आहे. काही विशिष्ट वर्ग, प्रवर्ग हा केवळ आणि केवळ पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे श्रीमंतच होत चाललेला आहे आणि काही प्रवर्ग हा गरीब आणि गरीबच होत चाललेला आहे. पीपीएल, बिलो पॉवर्टी लाईन ची ज्या प्रमाणात संख्या वाढत आहे, नोटाबंदी पासून तर लॉकडाऊन पर्यंत आपण सगळा प्रकार बघितलाय, तर आर्थिक विषमता पेरली जाते की आर्थिक समता पेरली जाते असा प्रश्न पडतो. आणि म्हणून आपल्याला आरक्षण हा मुद्दा वारंवार अधोरेखित करावा लागतो. आणि हा मुद्दा प्रकर्षाने ऐरणीवर येण्याचं फार महत्वाचं कारण असं आहे की या देशामध्ये राज्यकर्ती जी शक्ती आहे आणि त्या राज्यकर्त्या शक्तीची जी मातृसंस्था आहे, त्यांचं घोषवाक्य आहे की आरक्षण रहित भारत. आता आरक्षण रहित भारत याचं लॉजिकल रिझनिंग, तत्वमीमांसक विवेचन जर बघितलं तर आरक्षण रहित भारत म्हणजेच विषमतावादी भारत. हे कसं शक्य आहे? हे स्टेटमेंट थोडस बोल्ड होईल की आरक्षण रहित भारत म्हणजे विषमतावादी. आज आरक्षणाचे जास्तीत जास्त लाभ ज्या लोकांना मिळतात आहे, हे लाभ कसे आहेत की संख्या तुमची किती आहे आणि त्या प्रमाणात तुम्हाला किती आरक्षण आहे. आता 15% समाज जर 50% पद उपभोगत असेल आणि उरलेल्या 50% मध्ये जी मीटर 50% इंदिरा साहनीच्या केसनी घालून दिलेली आहे, 11 सदस्यांच्या मोठ्या खंडपीठाने, सर्वोच्च न्यायालयाने ही लिमिट घालून दिलेली आहे
त्या 50% जर इतर 78 आणि अजून काही असे मिळून 80च्या वर 85% लोक समाविष्ट करायचे असतील तर सामाजिक गोंधळ हा अपरिहार्य आहे, तो होणारच. याचं कारण स्पष्ट आहे की एका बाजूला ओबीसी रिझर्वेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ऐरणीवर आलेला जो प्रश्न आहे तो आहे जातनिहाय जनगणना. आणि ही जातनिहाय जनगणना ओबीसीची 1931 ला ब्रिटिश काळामध्ये जी झाली तीच प्रमाणित राहिली. 1952 मध्ये कालेलकर समितीने जातगणनेबद्दल जी माहिती दिली आणि तिची आवश्यकता अधोरेखित केली ती जातगणना झाली नाही. परंतु एक महत्वाचा फरक 1931 आणि 1952च्या अहवालामध्ये जो आपल्याला दिसतो की अनेक जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्या किंबहुना त्यांची नोंद घेतली पाहिजे असा तो अहवाल होता. तो अहवाल काही कारणास्तव वासनात गुंडाळला गेला. स्वतः कालेलकरांनीच त्या अहवालावर आक्षेप घेताना हा माझा एक सदस्यीय समितीचा अहवाल असला ही वास्तविकता असली तरीही मी या माझ्या स्वतःच्या अहवालाशी सहमत नाही असा पॅरेग्राफ खाली लिहिला. त्या मोबदल्यात काकासाहेब हे भारताचे पहिले भारतरत्न विजेते झाले वगैरे इतिहास आपण बाजूला टाकतो. टीका टिप्पणीचा भाग नाहीये, इथे आपल्याला वास्तव मांडायचं आहे. आणि या वास्तवाला धरून पुढे जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा काही शेकड्यावर असलेल्या ज्या जाती होत्या 856 किंवा 57 ओबीसीच्या त्याची संख्या 3000 पर्यंत. आणि जेव्हा हे भयान सत्य समोर आलं तेव्हा जे विषमतावादी जे प्रतिगामी विचारांचे लोक आहेत त्यांना वाटलं की जर हे समोर आलं तर हा भला मोठा उत्पात एक सामाजिक अराजक इथे माजेल. म्हणून याला दाबून टाकण्यासाठी जे उघड होत नव्हतं ते व्हीपी सिंगांनी केलं. हे खरे ओबीसीचे मसीहा म्हटले पाहिजे. एकुलता एक पंतप्रधान आजपर्यंतच्या देशाच्या पंतप्रधानांमध्ये असा आहे की ज्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीची आस न बाळगता तिची पर्वा न करता हे आरक्षण घोषित केलं. मग या आरक्षण घोषित केल्यानंतर जेव्हा हे लक्षात आलं विषमतावाद्याच्या प्रस्थापित विषमतावाद्यांच्या लक्षात आलं की ही आरक्षणाची संख्या तर फार मोठी आहे आणि ही ओबीसी समाजाचा जो बहुसंख्याक महाकाय समाज आहे भारताचा खरा बहुसंख्याक समाज हा ओबीसीचा आहे ज्याच्यामध्ये 5000च्या वरती आज जाती येऊ घातलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं ओबीसी रिझर्वेशन मध्ये जी एक मारामारीची परिस्थिती झाली आहे निर्माण ती अजून अराजकमय व्हावी अजून चिघळावी त्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाऊल जर काही उचलण्यात आलं असेल तर व्हीपी सिंगांचं सरकार पाडण्यात आलं. ते सरकार पडलं आणि त्यानंतर लगेच जे काही तरतुदी होणार होत्या म्हणजे 88, 89, 90 आणि 91 तिथे तुम्हाला इंदिरा साहनी हा पहिला डॉच आला ज्याने हे सिद्ध केलं की 50%च्या वर रिझर्वेशन मिळणार नाही. पण तिथे कुठल्याही बुद्धिजीवीच्या मनात हा प्रश्न नाही आला की 50% ही लिमिट निर्धारित का झाली. आपण तसंही एससी एसटीजना रिझर्वेशन देतो मग उरलेल्या 27 मध्ये ओबीसीना देतो. ओबीसीचे प्रवर्ग ज्या पद्धतीने नवनवीन उदयास येत होते आणि आपली ओळख समाजाला देऊन आपलं एक रिकग्निशन एक स्टॅम्प तयार होत होता त्याच्यामधले काही टक्के जर इकडे तिकडे गेले व्हीजेएनटी आहे एनटी आहे डीटी एनटी आहे तर ओबीसी साठी फक्त 16 किंवा 17% रिझर्वेशन शिल्लक राहत. तेव्हा कुठलाही बुद्धिजीवी हे समजू शकला नाही की जातनिहाय जनगणना ओबीसीची न होणे हे किती मोठं षडयंत्र आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केंद्र शासन ऍफिडेव्हिट देऊन लिहिते मग ते मनमोहन सिंगांचं सरकार असो की आताच बीजेपीचं सरकार असो दोन्हीही प्रस्थापित विषमतावाद्याची सरकार आहेत
ओबीसी चेहरे एका विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट महत्वाच्या उद्देशासाठी वापरून घेतले जातात. बाकी जैसे ते सिच्युएशन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या ठेवली जाते. हे लक्षात येण्यास इतका प्रदीर्घ कालावधी लागावा हे खरं महाकाय बहुसंख्याक ओबीसी समाजाचं दुर्दैव आहे. आणि हा प्रकार होत असताना इथे आपल्या लक्षात येतं की जातनिहाय जनगणना आम्ही करणार नाही असं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिपादन केलं. का करणार नाही त्याचं कारण मात्र तकलादू दिलं जात. सुप्रीम कोर्ट अशी कणखर भूमिका घेण्यास आजपर्यंत कमी पडलाय भारत देशामध्ये की ही जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर असं म्हणून मोकळं होत असेल की हा केंद्र सरकारचा प्रेरोगेटिव्ह आहे, ही केंद्र सरकारची जबाबदारी आणि केंद्र सरकारचे कायदे बनवण्याचे जे अधिकार आहे संसदेचे, त्या अधिकारान्वये ही बाब अधोरेखित करून त्यांनीच निकालात काढावी असं जर ज्युडिशियरी म्हणत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने अगदी सोयीस्कररित्या या वाद प्रवादातून आपलं अंग काढून घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि जेव्हा असं होतं तेव्हा केंद्र शासनाकडे हे जातं. मग राहिलं केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना करायची की नाही. 2011ला केंद्र शासनाने केली. इम्पेरियल डाटा ज्याला आपण म्हणतो, गोंडस नाव दिलेलं आहे इम्पेरियल डाटा. हे नवीनच टूम इम्पेरियल डाटाची काढली. इम्पेरियल डाटाचा खरा अर्थ, इम्पेरियल डाटा कशाला म्हटला जातो आणि इम्पेरियल डाटामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं हे दस्तूर खुद्द मागास आयोगालाही माहिती नाही, म्हणून मागास आयोगाचे सुप्रीम कोर्टामध्ये यावेळी वाभाड्या निघाले आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे काय आहे, हे बरोबर नाही. आणि म्हणून तो जो डाटा केंद्र शासनाकडे आहे ते केंद्र शासन सुप्रीम कोर्टामध्ये देत नाही. ही बाब प्रकर्षाने पटलावर आली ती 2010 साली नागार्जुनच्या केसमध्ये. आणि नागार्जुनच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं की राज्यांनी अशा प्रकारचा डाटा निर्माण केला जाऊ शकतो, पण त्या ठिकाणी मुद्दाम राज्यांनी जातनिहाय जनगणना केली पाहिजे असा शब्दप्रयोग टाळला. आता ही जातनिहाय जनगणना जी मी बोलतो वारंवार, त्याचं कारण असं आहे आणि ती का होत नाही. सुप्रीम कोर्टाने तो शब्द का टाळला? कारण ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेविषयी भारतीय संविधानामध्ये कुठलाच अनुच्छेद नाही, कुठलाच अनुच्छेद असा उल्लेख करत नाही. फक्त मागास वर्ग किंवा मागास प्रवर्ग असा उल्लेख करतोय. परंतु अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, जाती आणि जनजाती हे शब्द फक्त अनुसूचित शब्दाची पर्याप्त विशेषण म्हणून वापरण्यात आलं. त्या शब्दाच्या मागे आलेली विशेषण आहे. ती विशेषण जाती आणि जनजाती ही मागास वर्गाला नाहीये. मागास जाती आणि जनजाती असं भारतीय संविधानामध्ये कुठेही म्हटलेलं नाही. लोकसत्ताचा संपादक जेव्हा आपलं संपादकीय लेख लिहितो कुठल्या तरी पुस्तकाचं परीक्षण करताना, त्या पुस्तकाच्या परीक्षणावरती तो व्हीपी सिंगांवर तोंडसुख घेतो की हा किती मोठा व्यत्ययकार आहे. जणू काही चातुर्वर्ण्य जातव्यवस्था निर्माण करणारे हे परम संघवादी लोक देव होते आणि व्हीपी सिंग हाच व्यत्ययकार आहे. खरा तर सामाजिक एकतेमध्ये, सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमध्ये आणि समाजाच्या रूपतेमध्ये, समताधारी तत्वांमध्ये खरा व्यत्यय कोणी निर्माण केला असेल तर तो चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्थेने केलेला आहे. आणि असे जेव्हा संपादक महोदय लिहितात त्यांच्या लेखामध्ये खोडसाळपणे मुद्दाम हा उल्लेख केला जातो की मागास जाती आणि मागास जनजाती. परंतु महामहिम लेखकाला हे कळत नाही की मागास जाती आणि मागास जनजाती हे कुठेही भारतीय संविधानात कुठल्याही अनुच्छेदात लिहिलेलं नाहीये. त्यांनी आपल्या खिशातून ते शब्द काढले आणि वापरायला सुरुवात. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपल्या लक्षात येतं की सुप्रीम कोर्ट ओबीसींची जातनिहाय जनगणना करायला केंद्र सरकारला का सांगत नाही आणि केंद्र सरकार सुद्धा स्वतः ओबीसींची जातनिहाय जनगणना का करत नाही.
कारण जोपर्यंत ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार नाही, तोपर्यंत ओबीसी प्रवर्गामध्ये किती जाती समाविष्ट होतात याचा आढावा कोणाला येणार नाही. आणि जोपर्यंत असा आढावा येणार नाही तोपर्यंत बहुसंख्याक ओबीसी किती लोक आहेत या भारतामध्ये ते कोणाला समजणार नाही. आणि जर ते समजले तर त्यांना तेवढ्या पर्सेंट मध्ये आरक्षण द्यावं लागेल. मग सगळेच ओबीसी आरक्षणाला प्राप्त होतील का? नाही. तर त्याची सुरुवात आपण क्रीमी लेअर पासून केलेली आहे, की जे ओबीसी सुस्थितीमध्ये आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही. मान्य आहे, फार योग्य आहे. आर्थिक निकष जे आरक्षणाच्या बाबतीत लावण्यात आलेले आहे त्या बाबतीत हे स्तुत्यच आहे मी म्हणेन. परंतु ओबीसी संख्याच किती आहे याचं निर्धारण न होऊ देणे, याला कट किंवा डाव या व्यतिरिक्त दुसरं काय म्हणावं ते सुचत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की 102वी घटना दुरुस्ती का आली? कारण 2010 मध्ये जेव्हा नागार्जुन केसने सांगितलं की राज्य हे करू शकतं, मग 102वी घटना दुरुस्ती तुम्हाला का आणायला पाहिजे होती? कसं आहे की कायद्यामध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 मध्ये एखादं कट किंवा एखादं गुन्हेगारी कृत्य त्याची परिभाषा अधोरेखित करताना सेक्शन 8 मध्ये असा प्रघात लिहिलेला आहे की प्रिव्हियस अँड सबसिक्वेंट कॉन्डक्ट. एखाद्या माणसाचा गुन्हा किंवा एखाद्या माणसावर असलेला कटाचा आरोप जर निर्धारित करायचा असेल तर त्या कटाच्या आधी तो कसा वागला आणि ते केल्यानंतर त्याची वागणूक कशी होती या दोन गोष्टी बघायला पाहिजे, म्हणजे सत्य निर्धारित होतं. सबसिक्वेंट अँड प्रिव्हियस कॉन्डक्ट असा तो शब्द आहे. तर इथे सबसिक्वेंट कॉन्डक्ट आपण 1931-52 त्याच्यानंतर मंडल आयोग, त्याच्यानंतर इंदिरा साहनी केस हे सगळे आपण बघितले. या सगळ्यांचा एकच कलेक्टिव्ह परिणाम झालेला आहे. समावेशक असा अनुमानित परिणाम एकच झालेला आहे की ओबीसी या महाकाय बहुसंख्याक समाजाला पर्याप्त आरक्षणापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे, वंचित ठेवण्यात आले. आता त्यानंतरचं जे कॉन्डक्ट आहे ते सबसिक्वेंट कॉन्डक्ट लक्षात घेण्यासाठी आपण बघूया की 102वी घटना दुरुस्ती केंद्र शासनाला का करावी वाटली आणि 102वी घटना दुरुस्ती काय. जसा नागार्जुन केसमध्ये असा प्रघात पडतो की काय की राज्याला रिझर्वेशनचा डाटा तयार करून तसे रिझर्वेशन देण्याचा अधिकार आहे, असं जर झालं तर राज्यांमध्ये विविध परिस्थिती लक्षात घेता एक प्रकारची अराजकमय सिच्युएशन निर्माण होईल. आणि असं झालं तर हे सगळं आपल्या हातून चाललं जाईल. म्हणून केंद्र शासनाने 102वी घटना दुरुस्ती संसदेमध्ये करून घेतली, ज्याच्यामध्ये कुठल्याही राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार ठेवले नाही. त्याच्यावर खूप मोठा ह्यू अँड क्राय झाला, त्याच्यावर आक्रोश झाला सगळीकडे की हे राज्याची पायमल्ली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासन लंगडं पडलं आणि मग त्याच्यानंतर 105वी घटना दुरुस्ती करून त्यांना सांगावं लागलं की राज्याला असा इम्पेरियल डाटा निर्धारित करण्याचे अधिकार असतील. 102 घटना दुरुस्ती आणि 105 घटना दुरुस्ती शब्दशः जर वाचली तर 102 ला पूर्णपणे 105 ने खारिज नाही केलेलं आहे. 105 ने त्याच्यात थोडी सवलत देऊन आम्ही ती घटना दुरुस्ती रद्द केली असा इव्हेंटफुल आव आणण्यात आलेला आहे. आणि जेव्हा असं इव्हेंटफुल आव येतो तेव्हा सर्वसाधारण जनतेची एक धुळफेक दिशाभूल होत असते. चला ठीक आहे, हेही नसे थोडके असं समजून चालू आपण, राज्य शासनाला ते अधिकार आहे. आता राज्य शासन ही कृती काय आहे किंवा राज्य शासन हे बिरुद काय आहे? केंद्र शासन आणि राज्य शासन एकाच विषमतावादी प्रस्थापितांची पिल्ल आहेत. इथे ओबीसीचं प्राबल्य नाही. तुम्ही कुठलाही राजकीय पक्ष घ्या आणि मला सिद्ध करून दाखवा की आजचा तो राजकीय पक्ष ओबीसीचा राजकीय पक्ष आहे. अजिबात नाही. पक्षाचं जे शिखर आहे ते काही वेगळंच आहे. खाली तलमलणारे काही ओबीसी टाकलेले आहेत कामापुरते, घरगडी म्हणून.
ते तसं काम करतायत, परंतु ती सुद्धा एक महाकाय ओबीसी समाजाची दिशा बोलत आहे. म्हणजे हे सगळं विवेचन तुम्ही लक्षात घ्या, की ओबीसीचं आरक्षण न्यायिक आणि वैधानिक दृष्टीनं कुठे फसतं आणि कसा फक्त आणि फक्त संविधानिकच एक पर्याय तुमच्या समोर शिल्लक राहतो. राज्य शासनाने मागास आयोग नेमला. कोण आहेत मागास आयोगाचे सदस्य? एका सदस्याने राजीनामा दिला. तो काय डिस्क्वालिफाय होणार होता वगैरे वगैरे. तो पण पित्तूच होता मंत्र्याचा. आणि मग त्यांनी हाकाटी पेरून अगदी संघ, महासंघ काय 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 महाराष्ट्रभर जाळं आणि हे सगळं करायला त्याला वित्त पुरवठा जसा जसा होत गेला तसं तसं तो ते करत राहिला. ओबीसी समाज दिशाहीन करण्याचं एक महत्वाचं कार्य हे सगळे घटक एक जात, एक मुखाने, एक रूपाने करत आहे. हे ओबीसी समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. आरक्षणाला कुठे कीड बसलेली आहे किंवा आरक्षण हा मुद्दा का या ठिकाणी महत्वाचा आहे. हे झाल्यानंतर आयोगात जो काही फंड सँक्शन करायला पाहिजे होता ते काम करण्यासाठी तो दिला गेला नाही. इकडे सुप्रीम कोर्टामध्ये आपण पिटिशन टाकून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, त्याचा गवगवा करून घेतला. राज्यपालांची सही झाली, पेढे वाटून घेतले. आता काय जणू दुसऱ्या दिवशी आरक्षण आलंच ओबीसीच्या उंबरठ्यावर, असं सगळा आव आणण्यात आला. आणि त्या दृष्टीनं त्या आयोगाकडून तो रिपोर्ट जो पाहिजे होता तो घेऊन सुप्रीम कोर्टात घिसडघाई करून सबमिट करण्यात आला. ही सगळी खेळी आहे, विषमतावादी प्रस्थापितांची खेळी. कारण यांना यांच्या राज्यसत्ता आणि अर्थसत्ता एवढ्या प्रिय आहेत की हे कितीही जन्म गेलेत तरी त्या सोडणार नाहीत आणि त्यासाठी ओबीसीचं भांडवल सरपणासारखं केल्याशिवाय राहणार नाही. आपण सरपण म्हणून रोज जाळले जातोय. याचा कुठेतरी विचार या संविधानिक पारायणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात आला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणाम काय होतील असं आजच्या प्रश्नाचं मूळ आहे. तिथे सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं की आम्हाला जो नागार्जुन केसच्या निकालामध्ये प्रवर्तित केलेला इम्पेरियल डाटाचा अर्थ पाहिजे तो अर्थ तुमच्या अहवालातून प्रतीत होतच नाही. महामहिन विद्वान लोक त्यांची क्यू करावीशी वाटते की सुप्रीम कोर्ट जेव्हा असं म्हणतं तेव्हा तुम्ही काय करत होता? तुम्हाला तुमची लाजेनी मान खाली जात नाही का की सुप्रीम कोर्टाच्या सांगण्याचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही किंवा त्यानुसार आपल्याला समाजाच्या ओबीसी घटकांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अधोरेखित करणारा अहवाल देता येत नाही? म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. बहुसंख्याक ओबीसी समोर एक शो सातत्याने होत राहिला पाहिजे अशी ही भूमिका असल्यामुळं राजकीय शक्तीची मुळातच कुठल्याही राज्य असो किंवा केंद्र असो इच्छा नाही. सुप्रीम कोर्ट त्यातल्या त्यात प्रयत्नवादी आहे असं दाखवतं, पण सुप्रीम कोर्टाचे प्रयत्न हे कसे आतल्या आत गर्भपात करून आपण निष्प्रभ करायचे त्याचं पुरेसच प्रशिक्षण हे राजकारण्यांना असल्यामुळं समाजाचं जातनिहाय जे एक इंजिनिअरिंग आहे, त्याचं स्ट्रॅटावाईज राजकारण आहे, ते करण्यामध्ये पटाईत असलेल्या राजकारण्यांना एक आरामात खेळ करता येतो. त्या खेळाला ओबीसी आरक्षण हे बळी पडलेलं आहे. त्यातल्या त्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना. आता हे माहित आहे की ओबीसीच्या 3,000 होत्या त्या 5,000 झाल्या. काही लोक 7,000 पर्यंत त्या जाती जातात. याच्यात एक महत्वाचं कारण लक्षात घ्या की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचा डाटा रेडी आहे. त्यांच्या जातीची जातनिहाय जनगणना ही करावीच लागते, त्याशिवाय रिझर्वेशनचं पर्सेंटाईल ठरवता येत नाही. परंतु ओबीसीतल्या ज्या अनरिकग्नाइज्ड आतापर्यंत ज्यांना वास्तव ओळख मिळाली नाही अशा ज्या जाती आहेत त्या जातींसमोर एक प्रश्न आहे. त्याच्यात आदिवासी असो, कुठल्याही धर्मातले असो, शीख धर्मातले, मुस्लिम धर्मातले, पारसी धर्मातले, ख्रिश्चन धर्मातले, हिंदू धर्मातले, सगळ्या धर्मातले ओबीसी गृहीत धरून मी हे बोलतो. त्याच्यातले जी लोक आहेत त्यांना हा प्रश्न पडलाय की आपण SC ST मध्ये आहोत कारण त्यांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती
ही SC ST पेक्षाही खालची आहे. SC ST त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यायला तयार नाही, कारण त्यांचं निर्धारित चौकट तयार झालेली आहे. ते म्हणतात यांना सामावून घेतलं तर आपल्या ताटात एक घास त्यांना द्यावा लागेल. त्याच्यामुळे ते या बाबतीत साशंक आहेत. मग राहता राहता काय राहिलं की महाकुंड ओबीसीचा त्याच्यात टाका, म्हणून ओबीसीच्या जाती दर वर्षांनी 6 महिन्यांनी वाढत आहेत. आता या वाढणाऱ्या जातींचं आर्थिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं आणि नंतर राजकीय दृष्टीनं, सामाजिक आणि आर्थिक हे आपण पहिला विचार एवढ्यासाठी करतो की हे सेग्रिगेशन करण्याचे पॅरामीटर्स आहे. आणि हे कुठे आहे? हे सेग्रिगेशन करण्याचे पॅरामीटर 2017 साली मोदी सरकारने जस्टिस रोहिणी आयोग नेमून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. अजूनही रोहिणी आयोगाचा यथार्थ असा निर्णयी अहवाल आलेला नाही असं केंद्र शासन सांगतं. परंतु केंद्र शासन त्याचबरोबर हेही कबूल करतं की जो जातनिहाय इम्पेरियल डाटा आमच्याकडे 2011च्या जनगणनेत आम्ही प्राप्त करून घेतला तो आम्ही रोहिणी आयोगाला दिलेला आहे. रोहिणी आयोग म्हणतं केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय हा डाटा आम्ही कुठेही देऊ शकत नाही, अशी करारावर आमच्या सह्या असल्यामुळं आमचे हात कापलेले. म्हणजे केंद्र शासनाकडे जातनिहाय ओबीसीचा डाटा 2011चा का असेना आहे, परंतु तो बासनात गुंडाळलेला आहे, तो कुणीही उघड करायला तयार. मग इकडे विधानसभेमध्ये आरक्षणावरती काल जे भाष्य झालं त्याच्यामध्ये फडणवीस साहेब काही बोलले की तुम्ही जबाबदार, मग भुजबळ बोलले की तुम्ही जबाबदार. ही जी चिखलचिवड पद्धत या लोकांनी अवलंबलेली आहे, हे सुज्ञ ओबीसी जनांनी आणि जे कोण तथाकथित स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात त्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे की हे दोघेही विषमतावादी प्रस्थापित राजकीय शक्ती असलेले लोक आहेत. यांच्याकडे भर मोठं आणि या चिखलफेकीला तुम्हाला 10-10 वर्ष कालावधी लागतो. म्हणजे 10 वर्ष किंवा आतापर्यंत 2022 पर्यंत आपण ओबीसींची दिशाभूल करायला यशस्वी झालो आहोत. त्याचा तो आनंदोत्सव विधानसभेमध्ये यांच्या वक्तव्यातून दिसतो. मी याला एका वेगळ्या डायमेन्शननी बघतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही फक्त प्रश्न आणि प्रश्न चाळवताय. या देशामध्ये काय प्रश्न आहेत हे सांगायला चौथ्या वर्गातलं सेमडं पोर सुद्धा सक्षम आहे. ते सांगू शकतं काय प्रश्न आहे. इथे मुख्य मुद्दा आहे उत्तर काय आहे, तुमच्याकडे सोल्युशन काय आहे, तुमच्याकडे तोडगा काय आहे. सामाजिक समतेतून, राजकीय आरक्षणातून, आर्थिक विषमतावाद नष्ट करण्याचा तुमच्याकडे तोडगा काय आहे, तुमच्याकडे सोल्युशन काय आहे. आणि सोल्युशन यांना माहित आहे पण ते करणार नाही. आता रोहिणी आयोगाने जर असा घाट घातला, मध्यंतरी छोटासा एक इंटेरिम अहवाल रोहिणी आयोगाचा बाहेर आला, त्याच्यामध्ये असं निर्धारित केलं गेलं की ओबीसी समाजाला 4 भागामध्ये विभागलं जायचं. 4 भागामध्ये तुम्ही मराठा समाज विभागण्याची जी सुरुवात आहे, 4 भागामध्ये ओबीसी समाज विभागण्याची जी सुरुवात आहे, ती सुरुवात तुम्ही जाट आंदोलन, हरियाणातलं गुज्जर आंदोलन, राजस्थानातलं, गुजरात मधलं पाटीदार आंदोलन आणि महाराष्ट्रातलं एक मराठा लाख मराठा ही सुरुवात केलेली. कुठल्या तरी जातींना ओबीसी प्रवर्गातून सेग्रिगेट करणे, त्यांना हे भासवणे की तुम्ही सुधारित आहात, तुम्ही या जातींमध्ये येत नाही. एका बाजूला असं म्हणणे आणि दुसऱ्या बाजूला म्हणणे की तुम्ही आरक्षणासाठी प्रयत्न का करत नाही, तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यातूनच आज महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे मराठा आरक्षणाचं विरोध, जे खरं आहे. आता इथे प्रश्न पडतो की मराठा या समाजाला तुम्ही ओबीसी प्रवर्गात समाविष्ट का करत नाही, तर करू देणार नाही. स्वतः मराठा समाजही करू देणार नाही आणि इतरही समाज त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत राहतील. का करू देणार नाही? ही व्यक्तिगत अहमहिका जाती जातीमध्ये निर्माण झालेली तुम्हाला भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दिसते. जे सत्य आहे, जे वास्तव आहे, त्या पद्धतीनं ते बोलल्या गेलं पाहिजे, एवढाच प्रामाणिक उद्देश आहे याच्या मागे. हे का होतं, त्यापेक्षा ते का केलं जातं याच्या मागचं
कटकारस्थान जर तुम्हाला कळलं तर ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण घोळ, मग तो सामाजिक असो, राजकीय असो की आर्थिक असो, तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार. आणि हे 4 भागामध्ये विभागन करून त्याच्यामधले काही सेग्रिगेटेड भागच नुसतं आपण 30% किंवा 32% असे निर्धारित करायचे आणि तेच आरक्षणाला प्राप्त आहे असं निर्धारित करायचं, आणि जेणेकरून 15-16% आरक्षण हे ओबीसीच्या नशिबी येईल. बाकीचं आरक्षण हे आर्थिक निकष किंवा अजून त्यांचा दर्जा मोठा आहे त्यावरून ते काढून टाकला जाईल. हे जरी असेल तरी तुमचा इम्पेरियल डाटा, तुमचं मागास आयोग जी माहिती निर्माण करतं ती माहिती तर हे सांगणारी असली पाहिजे. पण सुप्रीम कोर्टामध्ये तुमचे जेव्हा वाभाडे निघतात, सुप्रीम कोर्ट सांगतं की आम्ही तुम्हाला जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार माहिती निष्पन्न होणारी निर्णायक माहिती तुम्ही दिलेलीच नाही, तर निर्णय कशावर काय, आणि ते परत फेकल्या जातं. अशा प्रकारे ओबीसी या महाकाय बहुसंख्याक समाजाचा एक खेळ खंडोबा चाललेला आहे, आणि त्यासाठी आरक्षण नावाचं साधन, आरक्षण नावाची काठी ही वापरली जाते, ती घुसळण करते, ती दिशाभूल करते, ती धूळफेक करते, आणि आमचे राजकीय नेते त्याच्यामध्ये जे विषमतावादी प्रस्थापित राजकीय नेते, नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमामध्ये परवा बघण्याचा योग आला. त्याच्यामध्ये फार प्रकर्षाने ह्या प्रस्थापित शब्दावरती भाष्य आहे. न काही बोलता, न काही सांगता या प्रस्थापिततेवरती जे भाष्य केलेलं आहे ते मर्मभेदी आहे. समाजाच्या विशिष्ट भागातून हा टाहो ओढला जातोय. कथा, कादंबऱ्या, लेख, त्याच्यावर प्रतिवादी लोकांचेही सतत आक्रमण होत असतात. पुरोगामी आपली मध्ये स्टूम चालवत असतात. पण या बाबतीत समाज जागरूक होत आहे हळूहळू. आणि हे सगळं होत असताना आपल्या एक लक्षात येतं की याचं फायनल सोल्युशन काय आहे. त्याचं फायनल सोल्युशन एकच आहे की 340 अनुच्छेद जो आपण अभ्यासला, ज्याच्यामध्ये मागास वर्ग असा उल्लेख आहे, त्या ठिकाणी मागास जाती आणि मागास जनजाती असा उल्लेख येणं आवश्यक आहे. तो उल्लेख जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केंद्र शासन करू शकणार नाही. सुप्रीम कोर्ट तसं केंद्र शासनाला बजावू शकणार. आणि हे मर्म लक्षात घेता आपल्याला दिसेल की ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर वैधानिक तोडगा असू शकत नाही. जसं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काल विधान भवनात म्हणाले की आम्ही ओबीसी आरक्षणाचा स्वतंत्र कायदा करू. ही वल्गना झाली. तुम्ही कराल, पण तो कायदा इतर राज्याच्या परिप्रेक्षीय वैधानिक परिस्थितीनुसार सुप्रीम कोर्टात तग धरेल. सुप्रीम कोर्टात तग धरली तर त्याप्रमाणे काही सांगू शकेल केंद्र शासनाला सुप्रीम कोर्ट, याची शक्यता धुसर आहे. पवार साहेब, अजित दादा, तुम्ही हे लक्षात घ्यायची शक्यता धुसर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवांच्या बाबतीत झाला, पण आज धनगर बांधव हे महाराष्ट्रामध्ये एनटी आहेत ज्यांचं पर्सेंटाईल काहीतरी 2 किंवा 2.5% आहे रिझर्वेशनचं. त्याच धनगर समाजाला केंद्र शासनामध्ये ओबीसी म्हटलं जात. जो विजय एनटी 1.6 चा हकदार आहे आरक्षणाचा, तो विजय एनटी, डीटीएनटी हे केंद्र सेवेमध्ये ओबीसी आहेत. यांना तिथे रिकॉग्निशनच नाहीये. म्हणून तुम्ही आज इथे ओबीसीचं जे निर्धारण कराल आणि ओबीसीच्या रिझर्वेशनचा कायदा कराल, तुमच्याकडे ओबीसीची जातनिहाय जनगणनेचा इम्पेरियल डाटा कुठे आहे? हवेत बाण मारण्याचे राजकीय प्रकार ज्या पद्धतीनं चालायचे त्याच पद्धतीनं चाललेले आहे. आणि म्हणून इथे महत्वाचा प्रश्न असा आहे की संसदेमध्ये संविधानाच्या 340व्या अनुच्छेदामध्ये मागास जाती, मागास जनजाती हा शब्द घटना दुरुस्ती करून आणणार आहात की नाही, हा झाला प्रश्न. कोणालाही विचारण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला काही अर्थ नाही. त्याहून मोठा प्रश्न असा आहे की हे होऊ शकतं का? आणि इथं ज्ञानबाची मेघ आहे. मी म्हणतो हे होऊच शकत नाही.
कारण संसदेमध्ये जे कोण खासदार ओबीसीचे म्हणून गेलेले आहेत किंवा पाठवलेले आहेत, ते ओबीसीचे खासदार अशा ठरावावर मतदान जर करायला गेले तर त्यांची मतं ही पक्षश्रेष्ठींच्या मताहून निराळी असल्यामुळं त्यांच्यावर 10व्या परिशिष्टामध्ये सांगितलेली सस्पेन्शनची लटकती तलवार आहे. 52वी घटना दुरुस्ती, 1985 साली राजीव गांधींनी आणलेलं परिशिष्ट अनुसूची 10 संविधानातली ही त्यांना तशी परवानगी देत नाही. कुठे कुठे ज्ञानबाची मेघ आहे. हे संविधानाचं पारायण आहे. संविधानाचं सर्वस्वी नॉलेज हे इतकं दुरापास्त आहे. कुणी म्हणत असेल तर मी टोटल ऍग्री करतो की मला पूर्ण संविधान समजलंय असा माझा दावाच नाहीये. पण जे काही संविधानातलं मला कळतं आणि जे सांगायचं वाटतं ते पोटतिडकीने प्रांजळपणे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. याच्यावर आपण प्रतिवाद माझ्याशी करू शकता. अगदी विनम्रतेने मी हे कबूल करतो की मला संविधानातल्या रेतीतल्या काही कणापेक्षा जास्त कळलेलं नाही, पण ते कणच एवढे ठळक आहेत की ते तरी मांडले जावे असं वाटतं. आणि जर अशी घटना दुरुस्ती होणार नाही 340व्या अनुच्छेदामध्ये, तर त्या घटना दुरुस्तीचे परिणाम अनुच्छेद 16 किंवा जे काही इतर अनुच्छेद आहेत त्या अनुच्छेदांवर कदापि होणं शक्य नाही. आणि म्हणून ओबीसी रिझर्वेशन हा मुद्दा फक्त आणि फक्त चर्याचरण करण्यासाठी, वादविवाद निर्माण करण्यासाठी, झालंच तर सामाजिक विषमता रोहिणी कमिशनच्या अहवालानुसार निर्माण करण्यासाठी आणि राजकीय आरक्षण ओबीसीचं नष्ट करण्यासाठी वापरला जातोय. आर्थिक आरक्षण तसंही घटनेमध्ये तरतूद नाहीच आहे. त्याच्यामुळे आर्थिक समानता आणि आर्थिक दृष्ट्या त्याच्यासाठी आरक्षण हा प्रघात फक्त तो याच्यामध्ये आहे, पण तोही निगेटिव्ह साईडने घेतलेला आहे क्रीमी लेअरच्या दृष्टीने की ज्याचं आर्थिक मिळकत आहे तो बाद आरक्षणापासून. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समग्र विचार करता आज सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या ओबीसी आरक्षण हे कसं महत्वाचं आहे, त्याची पूर्वपीठिका काय आहे, आज काय प्रकार चालू आहे आणि उद्या याचं काय होणार आहे किंवा होऊ शकतं, त्या दृष्टीनं झालं हे विवेचन. या विवेचनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. या विवेचनातून अनेक काही गोष्टी बाहेर येऊ शकतात, परंतु असं वादविवाद किंवा चर्याचरण किंवा अशी प्रश्न ही संविधान पारायणामध्ये घेणं आवश्यक आहे. प्रश्नकर्त्याचं कौतुक करतो, प्रश्नकर्त्याचे आभार मानतो की जेणेकरून हा प्रश्न तुम्ही विचारला नसता तर मला हे सगळं भाष्य संविधान पारायणाच्या या 209व्या पुष्पामध्ये मांडता आलं नसतं. आपल्या समोर 259 हे आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांचं काय होतं त्याच्यावरतीचं भाष्य आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. त्याच्यावर उद्या आपण 210व्या पुष्पामध्ये भाष्य करणार आहोत, त्याचं विवेचन करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी वेळेची मर्यादा लक्षात घेता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.